15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाच्या निर्णयामुळे शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाहीत अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच, परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडचण निर्माण होण्याची भीती यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे यांनी व्यक्त केली। रणवरे, जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आदेशानं सातारा जिल्हा शिक्षक समिती आणि राज्यातील सर्वच महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या जिल्हा शाखा यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर अत्यंत महत्त्वाचा आणि एकच विषय घेऊन आज धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे। तो आजच्या धरणं आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 15 मार्च 2024चा जाचक असणारा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द होण्याच्या संदर्भानं आज संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। खरं तर हा संच मान्यतेचा आदेश काय आहे, तर या संच मान्यतेच्या आदेशानं कोणतं नुकसान होणार आहे, तर राज्यात जवळपास 25,000 शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत। 6वी ते 8वीच्या शाळा या आदेशानं बंद होणार आहेत। शिक्षकांची नवीन भरती या ठिकाणी होणार नाही। बेरोजगारी वाढवणारा असा आजचा शासन आदेश आहे। मुलांचे मूलभूत हक्काचं शिक्षण हिरावून घेणारा हा शासन आदेश आहे आणि ह्यामुळं ग्रामीण भागातील निरक्षरतेचं प्रमाण वाढणार आहे। गावची शाळा बंद पडणार। गावात शाळा होती, या शाळेमध्ये माझे आजोबा शिकले, माझे वडील शिकले आणि मी शिकलो। इथून पुढं मात्र गावामध्ये शाळा राहील का नाही किंवा शाळा ही एक गोष्ट राहील अशा प्रकारचा हा शासन आदेश आहे। बहुजन समाजातील मुलांचं शिक्षण या शासनादेशानं या ठिकाणी बंद होणार आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीनं हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे। लढा कुणासाठी आहे, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे। गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण टिकवण्यासाठी हा लढा आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की 15 मार्च 2024चा शासन आदेश जर रद्द केला नाही तर आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन केलेलं आहे। इथून पुढं हा शासनादेश जर राबवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून झाला तर महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज या ठिकाणी धरणं आंदोलनाच्या निमित्तानं एकच सांगतो की आजचा हा 15 मार्च 2024चा शासन आदेश रद्द करून जुन्या संच मान्यतेप्रमाणे या ठिकाणी शिक्षक संख्या आम्हाला द्यावी आणि बहुजन समाजातील शिक्षण या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं चालू करावं अशा प्रकारची आमची शासनाला कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।